ओके. आताचा जो टॉपिक आहे ना, तो इलेक्शन संदर्भात आहे. इलेक्शन अँड रिप्रेझेंटेटिव्ह. जो पहिला आपण टॉपिक बघितला, तो कशा संदर्भात होता? तर संविधान म्हणजे काय? त्याच्या संदर्भातली जी समरी होती, ती समरी आपण टाकली. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आता आपण बघतोय, त्याच्या अगोदर जो दुसरा टॉपिक बघितला, तो फंडामेंटल राईट्स संदर्भात होता. त्यानंतर DPSP संदर्भात होता, फंडामेंटल ड्युटीज संदर्भात होता, त्याच्या रिलेशन संदर्भात होता, जे की बेसिक तोंड ओळख जी प्रत्येकाला इंडियन पॉलिटी संदर्भात समजत असताना केली पाहिजे, त्या संदर्भातून हा सगळा खटाटोप आहे, जो की जनरल सेन्स येणं गरजेचं आहे, असं त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. आणि सध्या स्थितीत आपलं जे काय सगळं लॉजिक चालू आहे, ते तिसऱ्या चॅप्टरचं म्हणजे काय, इलेक्शन्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह, तर त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, इलेक्शन्स म्हणजे काय, हे तर आपल्याला लहानपासूनच माहित असणारी गोष्ट आहे. कारण 18 वर्ष वय होण्यासाठी, 18 वर्ष वय झाल्यानंतरची जी कुतूहलता असते ना, की बाबा 18 वर्ष वय होईल आता, आपल्याला आता मत देता येतील, तर तो जो सेन्स आहे ना, तर तो सेन्स पहिल्यापासून किंवा तो क्रोनॉलॉजिकल, जे की मी पहिल्यापासून म्हणत आलो की तुम्ही जे करताय, म्हणजे जे की संबंधित जीवनात जगताय, बरोबर आहे. तर संबंधित जीवनात जगत असताना तुम्हाला जे दिसतात, जे नैतिक आहेत, आणि ते क्रोनॉलॉजिकल सेन्स मध्ये जे मांडले गेलेले आहेत, ते आपल्याला संविधानामध्ये दिसतात. त्याचाच एक स्लॅब म्हणजे काय, की इलेक्शन इट्स रिप्रेझेंटेटिव्ह. इलेक्शन हाऊस, मग आपण जर इलेक्शन संदर्भात बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात, ज्या की महत्वाच्या गोष्टी आपल्याला पॉलिटिक्स शिकताना समजायच्या असतात. त्या काय, तर 324, बरोबर आहे, 325, 326, 327 आणि 328. हे का मी म्हणतोय, तर हे आर्टिकल आहेत जे इलेक्शन याच्या संदर्भात आहेत, रिलेटेड आहेत इलेक्शन संदर्भात. 324, 325, त्यांचं समजा युनिव्हर्सल ऑर्डर फ्रेंच आहे 26. त्याच्यानंतर समजा डॉक्टर हे असेल, कंडक्ट किंवा त्याच्या अगोदर इलेक्शन कंट्रोल असेल ते. तर हे जे आर्टिकल आहे, त्या आर्टिकल संदर्भात. त्या अगोदर बेसिक माहिती जी आपल्याला माहिती पाहिजे ना, की बाबा काय काय असतं, बरोबर आहे. तर त्याची बेसिक माहिती घेत असताना डोक्यात घेतलं पाहिजे, की इलेक्शन्स हे जे सगळं दिलंय, ते इलेक्शन्स टुडे बिकम द मोस्ट विजिबल सिम्बल्स, बरोबर आहे. मग त्या इलेक्शन मध्ये आपल्याला डायरेक्ट डेमोक्रेसी किंवा इनडायरेक्ट डेमोक्रेसी, म्हणजे इलेक्शन जे आहे ते डे टू डे जे नागरिक आहेत, ते नागरिक स्वतः मत देतात आणि त्याच्यानंतर होतंय, अशातली बाब आहे. की त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, की बाबा नागरिकांनी एक माणूस निवडून दिला, मग तो माणूस आणि अशी माणसं वरच्या माणसाला निवडून देतील, आणि त्यानंतर मग तो माणूस, म्हणजे समजा एवढे सगळे नागरिक आहेत, बरोबर आहे. ते स्वतः इलेक्शन इथे निवडून देतात, पर्टिक्युलर लोक. एक एक की दुसरं काय, की समजा एवढे नागरिक आहेत, बरोबर आहे, ते यांना निवडून देतील. मग हे सगळे नागरिक आहेत, ते यांना निवडून देतील. हे सगळे नागरिक आहेत, ते यांना निवडून देतील. असं आहे का? तर मग या संदर्भात जी बाबी जी आहेत ना, ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी असे म्हणतात. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये असणाऱ्या ज्या जो सेन्स आहे, म्हणजे फर्स्ट पास्ट अँड पोस्ट, बरोबर, जे पुढे येईल, आणि प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्या संदर्भात. त्यानंतर दुसरी गोष्ट काय, डे टू डे डिसिजन मेकिंग जी बाब आहे, ती आपल्या डेमोक्रेसी मध्ये अगोदर ग्रामसभा किंवा प्राचीन ग्रीक राज्य जे होते त्यातून दिसते, आणि इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हचा जो सेन्स आहे तो दिसतो. डेमोक्रेटिक म्हणजे काय, डेमोक्रेटिकचा अजून दुसरी गोष्ट काय, की फ्री अँड फेअर इलेक्शन जी बाब जी आहे, ते डेमोक्रेसी मध्ये आपल्याला दिसते. जी की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की मोनार्ची जेव्हा असते, तेव्हा निवडलेला असणारा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे, म्हणजे आपण समजा मुघलांचं घेतलं, तर तिथे असणारे जे काही त्यांचे जे सरदार होते, बरोबर आहे, किंवा ते जे लीड करत होते, तर ते कुठून आलेले होते, पारंपरिक हेरिटेज जो सेन्स आहे, तिथून आलेली जी लोक होती, ती काही लोकांमधून निवडलेली लोक नव्हती, बरोबर आहे. आणि डेमोक्रेसी काय करते, की लोकांमधून निवडलेले लोक असतात, आणि ती पुढे जाऊन राज्यकारभार करत असतात. तर हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे, जो की जनरल सेन्सने आपल्याला माहितीच आहे. इलेक्शन हॅज बीन पार्ट अँड पार्सल ऑफ डेमोक्रेटिक लाईफ. तेच एक जनरल सेन्स सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर, जसं की मी मगाशी म्हणालो, की फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम जी आहे ती एक, आणि प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टम. तर त्यातला पहिला जो आपण लक्षात घेणार आहे, की बाबा फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम काय, त्याच्या मागचं कारण पण असंच आहे, की आपण जी निवडलेली आहे, भारताने जी निवडलेली, ती फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम, आणि ती असल्या कारणामुळे मग आपण हा पहिला टॉपिक घेणार आहे. मग आपण लगेच समजा, अच्छा, भारताने फर्स्ट पास्ट अँड पोस्ट निवडले का, म्हणजे आपल्याला माहितीच की 543 कॉन्स्टिट्युएन्सी आहे, प्लस 2 अँग्लो इंडियन आहे. त्यानंतर आपल्याला कळतं, की प्रत्येक असं मी समजा
पालघरमधून आहे. तर पालघरची समजा एक असेल, विक्रमगडची एक असेल किंवा शहापूर ग्रामीणची असेल, जे की आता समजा पर्टिक्युलर समजा एखादा सोलापूरमधून आहे, तर तिथला जो सेन्स असेल, बरोबर. तर तिथे काय की कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत आणि ते असे एकूण किती आहेत, तर 543 आहेत. कळतंय? 543 कॉन्स्टिट्युएन्सी आहेत आणि 543 कॉन्स्टिट्युएन्सी मधून निवडून आलेले आहेत. हे काय म्हणताय ती गोष्ट. हा म्हणजे हे सगळा देश जो आहे तो 543 कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये निवडलेला आहे. विनर कॅन्डिडेट नीड नॉट सिक्युअर मेजॉरिटी ऑफ वोट्स कॉल एज म्हणजे आता मेजॉरिटी ऑफ वोट्सचा जो सेन्स आहे ना, तो कसा तुम्हाला कळेल माहितीये का, की विनर कॅन्डिडेट जो आहे, समजा 5 लोक आहेत. 5 लोक एका पदासाठी एका निवडणुकीसाठी उभे राहिले, तर त्यातला जो आहे ना, तर त्याला समजा एकाला 33% आहे, एकाला 23% आहे, एकाला 15% आहे. तर त्यात जो 33% वाला जो आहे ना, तो 33% वाला विजय होणार. मग या 33% वाला आपल्याला लक्षात येतं की 100% विन व्हायला समजा 51% लागतात ते इथं, तर तिथं नाही लागत. इथं काय लागतात की जे 5 लोक उभे राहिलेत ना, त्यांच्यामध्ये जो असणारा जो महत्वाचा व्यक्ती आहे किंवा ज्याला जो निवडून येणार आहे, तर तो लागतो. असं हे जे आहे ते फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम मध्ये. पण जेव्हा आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये जातो, तेव्हा जी बाब जी आहे ती तेव्हाची बाब वेगळी आहे. त्यामुळे इथंच क्लिअर करणं गरजेचं आहे. दिस सिस्टम इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्लिओरिटी सिस्टम. कारण प्लिओरिटी सिस्टम सांगण्यामागचं कारण असते ना, की हे जी लोक आहेत, बरोबर आहे, दिस इज प्लिओरिटी ना, आणि सांग त्याच्यामुळेच ना. त्यानंतर हे खाली दिलेलं आहे की कॅन्डिडेट सिक्युअर लेस दॅन 50% वोट, पण विरुद्ध अच्छा अच्छा. तेच तेच जे मी मगाशी म्हटलो की 50% पेक्षा जास्त तुम्हाला वोट म्हणजे सिक्युअर करण्याची गरज नसते, पण जे कॅन्डिडेट उभे राहिले त्या कॅन्डिडेट पेक्षा जास्त वोट जे ते वोट्स आपल्याला सिक्युअर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर वोटर्स फॉर अ कॅन्डिडेट, हा तेच तो सेन्स सांगण्याचा प्रयत्न केला. अ पार्टी मे गेट मोर सीट्स दॅन अ वोट इन लेजिस्लेचर. ओके. आता ही जी बाब काय म्हणते की एक पर्सेंटेज ऑफ वोट्स असतं, वोट्सचं पर्सेंटेज असतं, बरोबर आहे. आणि पर्टिक्युलर पार्टी आहे, तर पार्टीचे समजा 543 लोक त्यांनी उभे केले, तर बऱ्याचदा असं होतंय की पार्टीचे वोट्स जे आहेत समजा ते 32% असतील, पण पार्टीतून निवडून आलेले लोक जे आहेत ते 400 पर्यंत पण येऊ शकतात. बरोबर. मग इथं पार्टीच्या मिळालेल्या वोट्सचा पर्सेंटेज कन्सिडर केला जात नाही फर्स्ट पास्ट अँड पोस्ट मध्ये. तर त्यामधून आलेले जी काही लोक निवडून आलेत ना, ते लोक महत्वाचे असतात, असं ते म्हणण्याचं महत्वाचं गरजेचं आहे. हा. येस. त्यानंतर मेजॉरिटीचा सेन्स किंवा आपण निवडून आल्यानंतर तुमची जी मेजॉरिटी ती 50% जो वोट आहे तो वोट असला की बाबा तुम्ही येता. मग ते एक्झाम्पल्स काय आहेत, युके आणि इंडिया जे ते त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर पुढचं आल्यानंतर ते काय म्हणते, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह. प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह बघत असताना लक्षात घेतलं पाहिजे की लार्ज जिओग्राफिकल एरिया आर डेमोक्रेटेड ॲज अ कॉन्स्टिट्युएन्सी. हा. तर एंटायर कंट्री मे बी अ सिंगल कॉन्स्टिट्युएन्सी असं पण होतंय. एक एक पर्टिक्युलर एकच कंट्री जी आहे ती एकच कंट्री जी आहे ती एकच, बरोबर आहे, ती सिंगल कॉन्स्टिट्युएन्सी पण एंटायर हे होऊ शकतं अशा प्रकारचं सांग, जे की मग आपण फर्स्ट पास्ट अँड पोस्ट समजा पकडलं, तर तिथं कसं आहे की हे बरोबर आहे, अशा कॉन्स्टिट्युएन्सी असतात. पण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये एकच पूर्ण कंट्री जी आहे ती कंट्री एकच पकडली जाऊ शकते, बरोबर आहे. मोर दॅन वन रिप्रेझेंटेटिव्ह मे बी इलेक्टेड फ्रॉम वन कॉन्स्टिट्युएन्सी वोटर. कारण मुद्दा कसा आहे की आता समजा इथं आहे, इथला एक माणूस एकच निवडून येऊ शकतो ना, बरोबर आहे. पण इथं मुद्दा कसा आहे की एकच कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून सगळ्या देशाला जरी कन्सिडर केलं, तरी पण असं कळतंय की बाबा एकच याच्यातून 2 पेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा जास्त माणूस निवडून येऊ शकतो, हे सांगण्याचा इथं प्रयत्न. हा. एव्हरी पार्टी गेट सीट इन अ लेजिस्लेचर इन प्रपोर्शनल टू दी वोट दॅट इज गेट. बरोबर आहे. म्हणजे त्यांना ज्या प्रपोर्शनल मध्ये वोट मिळालेले आहेत त्या पर्टिक्युलर पार्टीला, तर तीच जी आहे ती पार्टी कन्सिडर केली जाईल, तीच पार्टी जिंकेल असं साहजिकच सांगण्याचा प्रयत्न आहे. हा. कॅन्डिडेट हु विन द इलेक्शन गेट मेजर वोट्स. त्यांना जे मेजर वोट्स मिळेल ते त्याच्यानुसार कॅन्डिडेट जिंकतो. आणि ही आपल्याला जी सिस्टम आहे ती सिस्टम कुठं दिसते, तर इस्रायल मध्ये दिसते, नेदरलँड मध्ये दिसते, अर्जेंटिना दिसते आणि पोर्तुगाल मध्ये दिसते. ओके. त्यानंतर इंडियामध्ये प्रामुख्याने मग इंडियाचं भारताचं जेव्हा आपण सेन्स घेतोय ना, तर भारताचा सेन्स आपल्याला सगळ्या याच्यामध्ये फर्स्ट पास्ट अँड पोस्ट नाही मिळणार. हा. फर्स्ट पास्ट अँड पोस्ट आपल्याला नाही मिळणार, बरोबर आहे. तर काही याच्यामध्ये आपलं म्हणजे जनरल इलेक्शन जे आहे ते जनरल इलेक्शन म्हणजे लोकसभेचं इलेक्शन
किंवा असेंब्लीचा राष्ट्र स्टेटचा जो असतो त्याच्यामध्ये फर्स्ट पास्ट अँड पोस्ट तुम्हाला मिळेल. पण प्रेसिडेंट आहे, बरोबर आहे, व्हॉइस प्रेसिडेंट आहे, राज्यसभा आहे, विधान परिषद, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह पाहायला मिळते. प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह इन राज्यसभा. सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम आहे. एव्हरी स्टेट हॅव अ सिंगल कोटा. बरोबर आहे. सिंगल ट्रान्सफरेबल वोट. एव्हरी सीट हॅव अ स्पेसिफिक कोटा आणि मेंबर आर इलेक्टेड बाय द रिप्रेझेंटेटिव्ह स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला परत हेच सांगितलंय की बाबा कंपॅरिझन सांगितलेलं आहे की फर्स्ट पास्ट अँड पोस्टचं सांगितलंय आणि प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्हचं सांगितलं. कळतंय? ते परत जर आपण वाचलं तर आपल्याला कळेल की अच्छा हे काय म्हणताय की कंट्री डिवाइड कसे केलंय, स्मॉल स्मॉल जिओग्राफिकल युनिट्स मध्ये केलं. पण PR मध्ये काय दिसतंय की एंटायर कंट्री जी आहे ती सिंगल कॉन्स्टिट्युएन्सी असू शकते. कळतंय? त्यानंतर खाली आल्यानंतर ते काय म्हणतंय की एव्हरी कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्ट वन रिप्रेझेंटेटिव्ह आणि मोर दॅन वन रिप्रेझेंटेटिव्ह. कारण तुम्ही जेव्हा प्रश्न बघा, तुम्ही जेव्हा प्रश्न बघाल त्यामध्ये असणारे ज्या सेंटेन्स बघाल तर ते तेच विचारतात की बाबा फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम मध्ये एका कॉन्स्टिट्युएन्सी मधून एक पेक्षा जास्त इलेक्टेड मेंबर्स येऊ शकतो. तर मग ते येऊ शकतो का? नाही येऊ शकत. तर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन जर असेल तर तिथून तो येऊ शकतो. वोटर्स वोट फॉर अ कॅन्डिडेट. येस, वोटर वोट्स फॉर, ते तेच म्हणते. अ पार्टी मे गेट मोर सीट्स दॅन वोट्स इन अ लेजिस्लेचर. ओके. त्यानंतर एव्हरी पार्टी गेट अ सीट इन द लेजिस्लेटर इन प्रपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ वोट. ते जे पर्सेंटेज ऑफ वोट त्यांना मिळालेलं आहे त्या पर्सेंटेज ऑफ वोट्सचे प्रपोर्शनल जो सेल्स आहे त्या प्रपोर्शनल सेल्स मधून त्यांना वोट हे मिळतात. कुठं समजा इस्रायल आहे तर इस्रायलमध्ये ते तसं होते. पण भारतामध्ये कसं होतंय की पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये तो जो निवडून आलाय त्याच्यानुसार त्या माणसाला तिथं प्रेझेंटेशन करण्यासाठी संधी मिळेल. असं सिंपल लॉजिक दिसतं. त्यानंतर 50+ 1% आणि हू जॉईन कॅन्डिडेट हू विन्स द इलेक्शन गेट मेजॉरिटी ऑफ वोट्स. ओके. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला काय इथे वाय डिड, आता समजा बरोबर आहे. मग आपल्याला माहिती पण झालं की फर्स्ट पास्ट अँड पोस्ट इलेक्शन सिस्टम जी आहे ती भारताने एक्सेप्ट केलेली आहे. पण ती का एक्सेप्ट केली हाच जो मुद्दा आहे, तो का एक्सेप्ट केली तर त्याच्या मागचे काही कारण आहे, ते कारण सांगितलेले. साहजिकच आहे ना, आपल्याला प्रश्न पडला असेल की बाबा का केली आहे. त्याचं पहिलं कारण काय आहे की बाबा भारत जो आहे ना तो मोठा देश आहे. डायव्हर्स सब कॉन्टिनेंट किंवा बाबा हे समजा स्टेटमेंट झाले कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे, मोठा आहे. वर्क आणि जी PR जी आहे ना ती छोट्या याच्यामध्ये आपली चालू शकते. पण जर मोठी हे त्याच्यामध्ये असणारा तो जो सेन्स आहे तो कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. आणि त्या कॉम्प्लिकेटेड साठी जर उत्तर काय आहे तर सेगमेंटेशन. आणि सेगमेंटेशनचा पर्याय काय आहे तर फर्स्ट पास्ट अँड पोस्ट. बरोबर आहे. मग फर्स्ट पास्ट अँड पोस्ट जर सेगमेंटेशनचा पर्याय असेल तर डेफिनेटली आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे हे सुचवणं साहजिकच आहे. आणि तेच इथं सुचवलेलं आहे. म्हणूनच आपण फर्स्ट पास्ट अँड पोस्ट जी सिस्टम आहे ती सिस्टम स्वीकारली आहे. ते मग काय म्हणते पुढे की स्पेसिफिक कॅन्डिडेट सिलेक्टेड इन फर्स्ट पास्ट अँड पोस्ट. हे महत्वाचं आहे. स्पेसिफिक कॅन्डिडेट सिलेक्ट केला जातो. इथं पार्टीला महत्व नाही, इथं कॅन्डिडेटला महत्व आहे. जे की लोकांच्या लोककल्याणासाठी जो सेन्स आहे ना तर तो इथं प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो. फर्स्ट पास्ट अँड पोस्ट द वोटर्स नो हाऊ दे ओन. अच्छा, फर्स्ट पास्ट अँड पोस्ट मध्ये वोटर्सला काय कळते की बाबा आपण कोणता रिप्रेझेंटेटिव्ह निवडून दिलाय, कोणाच्या हातात धुरा दिलेले, कोणाच्या हातात जबाबदारी दिलेली आहे. ते जबाबदारीचा जो सेन्स आहे तर तो आपल्याला फर्स्ट पास्ट अँड पोस्ट मध्ये जास्त क्लिअर दिसतो. म्हणूनच आपण ती निवडलेली आहे. फर्स्ट पास्ट अँड पोस्ट प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्हचा काय मुद्दा आहे. प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बेस मे नॉट बी सुटेबल फॉर गिव्हिंग स्टेबल गव्हर्नमेंट इन पार्लिमेंटरी सिस्टम. ओके. आता स्टेबल गव्हर्नमेंट अनस्टेबल गव्हर्नमेंटचं काय लॉजिक आहे. जेव्हा तुम्ही हे बघा ना ऍडव्हान्स बघाल मग तेव्हा तुम्हाला कळेल की अच्छा, अरे स्टेबल गव्हर्नमेंट म्हणजे काय की ठीक आहे एखादं गव्हर्नमेंट आहे, बरोबर आहे, ते येत आहे आणि त्याच्यानंतर परत मग ते पर्टिक्युलर समजा दोन पार्टी आहेत, मग दोन पार्टी ही पार्टी किंवा ती पार्टी फ्लक्च्युएट होते, बरोबर आहे. आणि ती फ्लक्च्युएट होत असताना इतकासा सॉफ्ट जो पॉवरचा जो हे आहे ना, म्हणजे ह्या माणसांकडनं त्या माणसाकडे शिफ्टिंग ऑफ पॉवरची अशी कॉन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये जो सेन्स तो जितका सॉफ्ट आहे ना तितकाच स्टेबल गव्हर्नमेंट असणं गरजेचं आहे. मग जर कोलाइज गव्हर्नमेंट असेल, आता हा एक रिझन झाला. दुसरा रिझन काय की बाबा संमिश्र पार्टी मिळून जर गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस करते, बरोबर, तर त्याच्यातल्याच जी स्टेबिलिटी आहे ती स्टेबिलिटी कमी असते.
पण वन पार्टी जर रिप्रेझेंट करते त्यातली जी स्टेबिलिटी असते ती स्टेबिलिटी जास्त असते आणि तेच सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. ओके. त्यानंतर पुढचं काय की पी आर सिस्टम मे नॉट बी प्रोड्यूस अ क्लिअर मेजॉरिटी, बरोबर आहे, मे नॉट बी प्रोड्यूस अ क्लिअर मेजॉरिटी बिकॉज सीट्स इन अ लेजिस्लेटर वुड बी डिवायडेड ऑन द बेसिस ऑफ शेअर ऑफ वोट्स. शेअर ऑफ वोट्स असल्या कारणामुळे तुम्हाला जी क्लिअर मेजॉरिटी आहे ते क्लिअर मेजॉरिटीमध्ये कदाचित पी आर मध्ये दिसू शकत नाही आणि त्याच्यामुळेच प्रामुख्याने आपण पी आर निवडलेला नाही. आणि मग जर तसं असेल, मेजॉरिटी क्लिअर दिसत नसेल तर तिथे कॉम्प्लिकेशनचा जो सेन्स आहे तो खूप जास्त होईल. आणि आपल्याला पहिला मुद्दा आपण बघितलाच की बाबा कॉम्प्लिकेशन्स येऊ नये, सेगमेंटेड असावं, सोपं असावं, कॉमन माणसाला ते कळावं. समजा आपल्याला असे स्टेटमेंट येते की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट, सो वाय वी सिलेक्ट, बरोबर आहे, फर्स्ट पास्ट अँड पोस्ट इलेक्शन सिस्टम, की बाबा फर्स्ट खालीलपैकी कोणती उदाहरणं बरोबर आहेत किंवा कोणती कारणं बरोबर आहेत की त्याच्या दृष्टीने आपण फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम जी आहे तर ती स्वीकारली आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला इथं कळतं. आणि सहज असे सोपे प्रश्न देतात आणि त्यामध्ये असणारे जे एक दोन जे हे आहेत ना आपले वर्ड्स जे आहेत तर ते वर्ड्स चुकतात आणि त्याच्यामुळे आपलं गडबड होते आणि 2 मार्क जातात. पॉलिटी इज अ इझी सब्जेक्ट, पण त्यासाठी असणारी जी बेसिक अंडरस्टँडिंग आहे ना, ती बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला गो थ्रू करणार असते की बाबा तुम्हाला मार्क्स मिळतात की नाही. फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम एन्करेज वोटर्स फ्रॉम डिफरंट सोशल ग्रुप्स कम टुगेदर टू विन अन इलेक्शन इन अ लॉयलिटी. बरोबर आहे. भारतात पी आर सिस्टमचे प्रोत्साहन दिलं की कम्युनिटी आणि ओन पार्टी नेशन बनला असतं. म्हणजे ते जे म्हणतात ना, तर त्यात सेकंड टॉपिककडे नंतर येऊया. अगोदरची गोष्ट की भारत हा डायव्हर्स कंट्री आहे. आपण जेव्हा संविधानाची कॉन्सेप्ट बघितली तर त्याच्यामध्ये असणार आहे की बाबा बेसिक ज्या फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्स मध्ये आपण काय बघितलं की तुझी आपली जी हे आहे डेमोक्रेसी आहे, बरोबर आहे. तर मग त्याच्यामध्ये असणार जे आपण संविधान का निवडलं तर त्याच्या मागचं एक कारण की जे छोटे छोटे समूह आहेत त्यांना अधिकार मिळावा, त्यांना जगण्याची संधी मिळावी आणि त्यावर काही असणारे जे नियम आहेत किंवा लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन असावं. आणि जे लिमिटेशन्स बनवतात, बरोबर आहे, तर त्यांना पण काही मूलभूत त्यांच्यावर पण काही मूलभूत लिमिटेशन्स असावं. तर ह्या सगळ्या बाबी कन्सिडर करून आपण ते घेतलेलं आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा फर्स्ट पास्ट अँड पोस्ट जे येते ना तर तेव्हा एक्झॅक्ट संधी मिळते. कारण मुद्दा असा आहे की संविधान पूर्ण लिहिलंय पण संविधान इम्प्लिमेंट करत असताना जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्या रिप्रेझेंटेटिव्ह साठी गडबड कशी आहे की बाबा इलेक्शन गरजेचं आहे. आणि मग इलेक्शन मध्ये जर तुम्ही फर्स्ट पास्ट अँड पोस्ट जो आहे फर्स्ट पास्ट अँड पोस्ट ते न निवडता जर आपण काय करतोय प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह निवडतो तर गडबड अशी होते की आपल्याला ज्या स्मॉल ग्रुपला जी संधी द्यायची ना ती संधी हुकते. आणि जर ती संधी हुकत असेल ना तर आपल्याला कळते की अगोदरपासून आलेला जो संघर्ष आहे त्यातून निघालेले जे आउटकम्स आहेत ते आउटकम्स फुलफिल होत नाही. आणि जर ते फुलफिल होत नसतील ना तर मग संविधानाचा अर्थच नाही ना, बरोबर आहे. असं जे त्याच्या कारणामुळे हे महत्वाचं आहे. फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम इनकरेज वोटर्स फ्रॉम द डिफरंट सोशल ग्रुप. आणि त्यांना जर ते जर झालं नसतं आणि प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह जर असतं तर मग त्याचा मुद्दा काय होईल किंवा पर्टिक्युलर एकच कम्युनिटी, म्हणजे समजा हिंदू कम्युनिटी, म्हणजे हे पर्टिक्युलर आपण काही स्पेसिफिक नाव घेण्याचं लॉजिक नाही तर समजा कम्युनिटी आहे तर त्या कम्युनिटीचं वर्चस्व जास्त राहील, बरोबर आहे. आणि कम्युनिटीचं वर्चस्व जर जास्त राहिलं तर तुम्हाला जी दिसणारी जी बाब आहे ती बाब मायनॉरिटीज वर होणारं जे शोषण आहे ते शोषण पण पुन्हा एकदा त्याचा जो सेन्स आहे तो सेन्स परत दिसायला लागेल. जे की आता पण काही 100% त्याच्यातली बाब म्हणजे आहे त्यातला मुद्दा नाहीये. पण मुद्दा कसा होतो, की तुम्हाला लढण्यासाठी जर जागा असेल ना, बरोबर आहे, तर हक्क आपण मिळवू शकतो. पण लढण्यासाठी जर जागाच ठेवली नसेल ना, तर त्यातला मागचं जी बाब आहे ना, ती मग निसटून जाते आणि निसटून गेला तर स्वातंत्र्याला अर्थ राहत नाही आणि आपला जो संघर्ष होता, तो प्रामुख्याने स्वातंत्र्यासाठीच होता. त्याच्यानंतर फर्स्ट पास्ट अँड सिस्टम रिझल्ट इंटू टू पार्टी सिस्टम. बरोबर आहे. 2 अँड 2 अबोव्ह जर म्हणता येईल तरी चालेल. हं. त्यानंतर पुढे आल्यानंतर काय की रिझर्वेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज. तर मग आता फर्स्ट पास्ट अँड पोस्ट निवडले. फर्स्ट पास्ट अँड पोस्ट निवडल्यानंतर आपल्याला कळलं की अच्छा रिझर्वेशन नावाची पण बाब आहे. जी की आपण फंडामेंटल राइट्स मध्ये 16 मध्ये बघितली अपॉर्च्युनिटी संदर्भात. बरोबर आहे. त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटी संदर्भात बघितली. येस, फंडामेंटल राइट्स पण तो तेवढाच मुद्दा येतो. ओके. त्याच्यानंतर हा जो मुद्दा आहे ना, तो अजून तुम्ही जेव्हा अ, हे बघाल 1951चा जेव्हा तुम्ही ऍक्ट बघाल, रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट, बरोबर आहे. जो की येस, तर त्याच्यानंतर तो आणि नंतर 1955चा बघा.
बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या बाबी आहेत ना त्या अजून क्लिअर दिसतील. बरोबर. तर ते इथं काय म्हणतात की लोकसभा, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मिळेल, म्हणजे की असं जस्ट टच देतो मी तुम्हाला फक्त त्याचा. हा, तर लोकसभा, त्यानंतर स्टेट लेजिस्लेचर असेंब्ली, SC ST पहिल्यांदा 10 वर्षासाठी तरतूद होती, पण नंतर घटना दुरुस्ती करून 20 वर्षासाठी ती तरतूद करण्यात आली. पर्टिक्युलर बाबा SC साठी म्हणजे शेड्यूल कास्टसाठी 84 जागा पाहिजे, म्हणजे आरक्षित आहेत. त्यानंतर ST साठी 47 जागा आरक्षित आहेत आणि 2020 पर्यंत ते लांबवण्यात आले आणि सध्या स्थितीत अजून काही त्यावर निर्णय झाला नाही, कारण आता 2022 आहे ना आपलं. बरोबर. ती चर्चा चालू होती आणि कोरोनाचं जे काही शिरकाव आहे त्या शिरकावामुळे बऱ्याचशा बाबी म्हणजे विलंबल्या आहेत. बरोबर. तर त्यातलीच ही बाब पण एक आहे. आणि मग बरं, हे जर आहे आरक्षण, त्या आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी पार्लिमेंट निर्णय घेतं, लोकसभा निर्णय घेते, स्वतः प्रेसिडेंट निर्णय घेतात, PM निर्णय घेतात, की नेमके कोण निर्णय घेतात? हा जेव्हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा आपल्याला लगेच कळायला पाहिजे की डिलिमिटेशन कमिशन जे आहे, डिलिमिटेशन कमिशन. तर हे जे डिलिमिटेशन कमिशन आहे, तर ते आरक्षणावर निर्णय घेत असतं, जे की 2020 पर्यंत ह्या सगळ्या बाबी आहेत. आणि आता ऍक्च्युअली एक्सपेक्टेड होतं की ज्या काही 543 जेव्हा प्रणब मुखर्जी हे होते, प्रेसिडेंट होते, तेव्हा त्यांच्यातून म्हणजे त्यांनी केलेल्या बऱ्याच अशा याच्यामध्ये दिसतात, म्हणजे ते एक त्यांचं असं हे होतं, म्हणजे त्यांचं एक मत होतं किंवा आहे पण आता, की कॉन्स्टिट्युअन्सी आपण वाढवल्या पाहिजे. बरोबर आहे. लोकसभेच्या असणं जनरल इलेक्शनच्या कॉन्स्टिट्युअन्सी वाढवल्या पाहिजे. कारण जो असला सेगमेंटेड जो आहे तो, कारण आता पॉप्युलेशन वाढत चाललंय. पॉप्युलेशन वाढत चालत असल्या कारणामुळे आपल्याला जी काही सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ना, तर ती सर्व्हिस पोहोचवत असताना ते जे एरर्स जे आहेत ना, ते एरर्स जास्त येतात. कळतंय ना? जर एरर्स येत असतील ना, तर काय केलं पाहिजे, की अजून सेगमेंटेड केलं पाहिजे, जेणेकरून अजून बेसिक युनिट पर्यंत आपण पोहोचू. आणि त्याच्यासाठीच जो मुद्दा आहे, तो मुद्दा मग तो आहे ना, की कॉन्स्टिट्युएन्सीज वाढवल्या पाहिजेत. बरं, मग त्या कॉन्स्टिट्युएन्सीज वाढवल्या पाहिजेत. मग हे कोण वाढवतंय? तर त्याचं डेफिनेट कारण कोण आहे, की डिलिमिटेशन कमिशन जे आहे, तर ते वाढवतंय. मग ते अपॉइंट कोण करतंय? प्रेसिडेंट. हां, बरोबर आहे. प्रेसिडेंट जे येते ते अपॉइंट करते, जे की बऱ्याच बाबीमध्ये प्रेसिडेंट, कारण प्रेसिडेंट इज काय, की फर्स्ट सिटिझन ऑफ इंडिया. बरोबर आहे. हां, वर्क इन कोलॅबोरेशन कोणासोबत कोलॅबोरेशन करून? ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे, बरोबर, त्यासोबत कोलॅबोरेशन करून ते काम करत असतात. ओके. कारण इलेक्शन कमिशन कधी येईल? जेव्हा कॉन्स्टिट्युएन्सी असतील, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इलेक्शन कमिशन येईल ना. पण ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज बनवायच्या आहेत, मग त्या बनवणार कोण? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बनवणार का? नाही. फक्त डिलिमिटेशन जे आहे कमिशन ते बनवणार का? तर नाही. पण कोलॅबोरेशन विथ डिलिमिटेशन कमिशन जे आहे, विथ नाही, डिलिमिटेशन कमिशन कोलॅबोरेशन विथ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे, तर ते करणार. पण फायनल डिसिजन कोणाचा असतो? तर डेफिनेटली डिलिमिटेशन कमिशनचं असतं, कारण त्यासाठीच त्यांना ते बनवलेलं आहे ना. बरोबर आहे. असं आहे. इट इज अपॉइंटेड फॉर द पर्पज ऑफ ड्रॉइंग अप बाउंड्रीज फॉर कॉन्स्टिट्युएन्सी ऑल ओव्हर दी कंट्री. येस, तेच मी मगाशी म्हटलं तेच. हा, त्यानंतर रिझर्वेशन ऑफ द सीट फॉर विमेन हॅज बीन प्रोव्हाइडेड फॉर द रुरल अँड अर्बन लोकल बॉडीज. ओके. त्यानंतर मुद्दा, पुढचा जो मुद्दा येतो, की फ्री अँड फेअर इलेक्शनची जी बाब आहे, तर ती काय नेमकी आहे? हा, तर ते कसं म्हणतात, की येस, डेफिनेटली आपलं जर निवडणुका असतील तर कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे, कारण न्याय, जस्टिस हा शब्द तर खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये जर तो संविधानामध्ये आणि कारण आपण संसदीय संविधान निवडल्या असल्यामुळं, बरोबर, संसदीय पार्लिमेंटरी डेमोक्रेसी निवडल्या कारणामुळे महत्वाचा जो बाब आहे, की जस्टिस असलं पाहिजे, जे की आपल्याला याच्यामध्ये लगेचच दिसते. प्रिअम्बल उघडल्यानंतर पहिलं जस्टिस संदर्भात म्हणते ना, तर त्याच्यामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन आहे, तर ते महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी संघर्ष जो आहे, तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला अगोदरही. बरोबर आहे. आणि त्यानंतर आता सेगमेंटेड आणि कशा काय म्हणता येईल, ते मी पहिल्यापासून जे म्हणत आलो, की क्रोनॉलॉजिकल सेन्समध्ये आपल्याला जो सेन्स पाहायला मिळतो संविधानामध्ये, तो तो इथं आहे. हां, तर हे इथं इथं काय म्हणतात, की ट्रू टेस्ट ऑफ एनी इलेक्शन सिस्टम, ॲबिलिटी टू इन्शुअर अ फ्री अँड फेअर इलेक्टोरल प्रोसेस. ऑल अडल्ट सिटिझन्स ऑफ द कंट्री, अडल्ट सिटिझन्स कंट्री इलिजिबल टू वोट इन इलेक्शन. कळतंय? आता हा अडल्ट सिटिझन हा जो वर्ड आहे ना, तो खूप मॅटर करतो. कारण मुद्दा काय माहिती आहे का? एक तुम्ही जे एक क्वेश्चन वाचाल ना, तर त्यामध्ये म्हणतात, की सिटिझन पर्टिक्युलर मत देतात. त्यानंतर काय ऑर्डिनरी सिटिझन मत देतं.
त्यानंतर ते बोलले की इंडिव्हिज्युअल मतं देतो, तर त्याच्यामध्ये किंवा अडल्ट सिटीजन आहे तो मतं देतो. असे असे छोटे शब्द येतात जे आपल्याला क्वेश्चन चुकवतात. तर आपल्याला कळायला पाहिजे की त्यातला जो अडल्ट सिटीजन आहे तो जर असेल शब्द तर तो बरोबर आहे. त्यातला बरोबर आहे. त्यातला जर सिटीझन असेल तर तो शब्द बरोबर आहे. पण जर ऑर्डिनरी सिटीझन असेल तर तो चुकीचा आहे. इंडिव्हिज्युअल जर शब्द असेल तरी पण तो चुकीचा आहे. कळतंय? त्यानंतर मग अडल्टचं जी काही डेफिनेशन आहे, डेफिनेशन नाही म्हणता येणार. अडल्टचा जो काही क्लिअरनेस आहे तो आपल्याला कुठं दिसतो? तर अगोदर काय होतं 21 वर्षाच्या वरती जी लोकं होती ना, तर त्यांना मतं देता येत होती. बरोबर आहे? जे नागरिक आहेत. बरोबर? तर ते मतं देऊ शकत होते. पण 1989 ला राजीव गांधी यांच्या याच्यामध्ये कार्यकालामध्ये त्यांनी 18 वर्षामध्ये केली की 18 वर्षाचा वरील जो मतदार आहे ना, 18 वर्षाच्या वरील जो नागरिक आहे, बरोबर आहे, आणि 18 वर्षाच्या वरील जो इंडिव्हिज्युअल आहे तो मत देऊ शकतो, जो की नागरिक होतो. बरोबर आहे असं. हम्म. त्यानंतर ट्रू ऑफ राईट टू वोट इज ट्रू ऑफ राईट टू कॉन्टेस्ट. हा तेच जे की आता फिलॉसॉफिकल सेन्स मधून ते सांगायला प्रयत्न करतायत. हा त्यानंतर मुद्दा काय की बाबा लोकसभामध्ये मग पुढची दिलेली बाब आहे की बाबा आपल्याला लोकसभेमध्ये उभं राहायचंय तर त्याची असणारी जी बेसिक रिक्वायरमेंट काय, तर 25 वर्षापेक्षा वर्ष जास्त 25 वर्ष आपल्याला मिनिमम कंप्लीट पाहिजे लोकसभेसाठी. ओके. त्यानंतर लीगल प्रोव्हिजन दॅट अ पर्सन हु हॅड अंडरगोन इम्प्रिझनमेंट फॉर 2 or more year फॉर सम ऑफेन्स इज डिस्क्वालिफाय फ्रॉम द कॉन्स्टिट्यूट इलेक्शन. 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्ष जे काही ऑफेन्स मध्ये जर एखादा कॅन्डिडेट जर जात असेल, आता आजचीच न्यूज आहे, लालू प्रसाद जे आहेत त्यांना 5 वर्षासाठी तुरुंगवास आता हे करावं लागणार आहे. याच्या संदर्भात त्या चारा घोटाळा संदर्भात कळतंय. तर ते मग काय झालं की डिस्क्वालिफाय झाले. कळतंय जे की आपल्याला क्लिअर केलं इथं दिसतंय. नो रेस्ट्रिक्शन ऑफ इन्कम क्लास जेंडर. बाबा इन्कम नाही, तुमचा क्लास नाही, तुमचा जेंडर नाही, तुमची जी टीचिंग आहे किंवा तुमचा जो बऱ्याचदा असा प्रश्न चालतो किंवा बऱ्याचदा अशी चर्चाही चालते की बाबा तुम्ही जे शिक्षित आहात, बरोबर आहे, तर ते एक शिक्षणाचं क्वालिफिकेशन हे ठेवा का बाबा युपीएससी साठी तुम्हाला अपिअर व्हायचंय तर बाबा 21 वर्ष तुमची पूर्ण असणं गरजेचं आहे. मग तसंच आहे काही इलेक्शन मध्ये तुम्हाला जर यायचंय मग त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे का की बाबा तुमचे एवढेच वर्ष पूर्ण झाले पाहिजे, तेवढेच वर्ष पूर्ण झाले पाहिजे, तर ते तसं नाही. बरोबर आहे. म्हणजे सॉरी याच्यात अभ्यासाच्या दृष्टी क्वालिफिकेशनचं जे म्हणतो हा त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन, हा सॉरी 21 वर्ष मी चुकीचं बोललो, ते ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं पाहिजे असा जो मुद्दा आहे ना तो. तर तोच बाबा मग इलेक्शनच्या बाबत जे रिप्रेझेंटेटिव्ह उभं राहायचे मग ते ग्रॅज्युएटच असले पाहिजेत का, असा मुद्दा येत नाही. तर तेच सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. कारण मग जेव्हा हा प्रश्न उपस्थित राहिला तर तेव्हा लगेचच सांगायचं बाबा की तुमची जी इलिजिबिलिटी आहे, इलिजिबिलिटीपेक्षा तुमची जी क्वालिटी आहे, बरोबर आहे, ती क्वालिटी जास्त मॅटर करते आणि त्या तुमच्या क्वालिटीवर तुमची अकाउंटेबिलिटी आहे, तर तुमची कार्यक्षमता आहे, तर त्या कार्यक्षमतावर गोष्टी पुढे सरकत असतात असं सांगण्यामागचं सहजासहज कारण आहे. दुसरं अनऑफिशियली काय गेलं तर तेव्हा 1951 जी बाब होते तेव्हा शिक्षणाचा इतका प्रसार किंवा तुम्ही पर्सेंटेज बघाल ग्रॅज्युएशनचा पर्सेंटेज तो कमी पण होता ना. ही लॉजिक पण गरजेचं आहे. आणि आपलं दुसरं म्हणणं असं होतं की एकदम बेसिक टू बेसिक लोकांना, बेसिक ते बेसिक नागरिकांना रिप्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली पाहिजे असं पण मुद्दा होता. ते कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते हे पण लॉजिक आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. ओके. त्यानंतर इंडिपेंडेंट इलेक्शन सिस्टम. बाबा मग ठीक आहे, इलेक्शन केलं मग त्यासाठी इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी बाबा एक असणारे हे कमिशन असलं पाहिजे. बरोबर आहे, जे की कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. बरोबर आहे. मग ते पुढे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जाल मग तुम्हाला कळेल की कॉन्स्टिट्युशनल बॉडीज एक असते, त्यानंतर नॉन कॉन्स्टिट्युशनल एक बॉडीज असते आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असते. बाबा मग हे नेमकं काय, बरोबर, तर त्या संदर्भात तुम्हाला गोष्टी दिसतील. मग त्यामध्येच तुम्हाला स्टॅच्युटरी बॉडी दिसेल. त्यानंतर मग नुसते स्टॅच्युटरी म्हणजे काय की एखादा ऍक्ट आहे, बरोबर आहे, आणि तो ऍक्ट झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत जर एखादी कमिटी जर प्रस्थापित केली असेल तर त्याला स्टॅच्युटरी म्हणतात. आणि ती जर नसेल आणि पर्टिक्युलर एक अशी समिती बाबा या एक्स वाय झेड गोष्टींवर तुमचं मत मांडा, त्यानंतर आपण सर्वे तुम्ही करा, सर्वे थ्रू तुमचा एखादा रिपोर्ट आणा, रिपोर्ट इंट्रोड्यूस करा, जो की एखाद्या ऍक्ट अंतर्गत कमिटी जर बसवली नसेल तर ती स्टॅच्युटरी कमिटी मानली जात नाही. तर असे कमिटीचे हे जे प्रकार, तर त्यातलाच एक प्रकार कॉन्स्टिट्युशनल बॉडीज जे तर त्या बॉडीजमध्ये इंडिपेंडेंट इलेक्शन कमिशन येतं. तर हे काय म्हणते पुढे बाबा की इलेक्शन कमिशन संदर्भात, टू असिस्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया देर इज अ चीफ इलेक्टोरल ऑफिस. देर इज चीफ इलेक्टोरल ऑफिस इन एव्हरी स्टेट. द इलेक्शन कमिशन इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्टिंग द लोकल बॉडी इलेक्शन. कळतंय? आता हा जो मुद्दा आहे ना, तो तुम्ही
तिकडे गेल्यानंतर कळेल की अरे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जनरल इलेक्शन कंडक्ट करते, हा, किंवा स्टेटचे जे इलेक्शन आहे ते कंडक्ट करते. पण तिसरा जो स्तंभ आहे जो पुढे आल्यानंतर आपल्याला कळेल ती ग्रामपंचायत. मग त्याचं इलेक्शन कोण करते, तर स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे असतं, स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, जे की सेंट्रल की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतं त्याच्यापेक्षा वेगळं असतं. त्याचा आणि याचा काही संबंध नसतो. कळतंय, हे स्वतंत्र काम करतं, ते स्वतंत्र काम करतं. तर त्यातलं जे स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ना, ते लोकल बॉडीजचे इलेक्शन कंडक्ट करत असतं. ओके. त्यानंतर स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे वर्क सेपरेटली, तोच मुद्दा जो आहे खाली तो आपल्याला पाहायला मिळतोय. जे दोघांचे स्वतः वेगळ्या कामं असतात, स्वतः वेगळी ऑपरेशन्स असतात असं. आता आपण जेव्हा स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघतो तेव्हा त्याचं जे हिस्ट्री आहे ती हिस्ट्री दिलेलं आहे. 1983 अगोदर सिंगल एक फक्त इलेक्शन कमिशन असायचे, कमिशनर असायचे, चीफ इलेक्शन कमिशनर. त्यानंतर 1989 ला काय केलं की मल्टी मेंबर्स म्हणजे 3 लोक झाले. त्यानंतर 1993 ला काय झालं की एकच झाले, वन्स म्हणजे झाले. आणि त्यानंतर परत मग ते 2 वाढवले गेले आणि 3, आणि सध्या किती आहेत, 3 आहेत. बरोबर आहे. म्हणजे डिसिजन घेण्यासाठी जो असणारा जो सेन्स आहे, तो जो इलेक्शन म्हणजे डेमोक्रॅटिक, बरोबर आहे. तर तो डेमोक्रॅटिक सेन्स आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि येस, पुढची गोष्ट इथं काय म्हणली बाबा, 3 आहेत. तर त्यातले एक कोण असतात, चीफ इलेक्शन कमिशन असतात. पण दुसरे कोण असतात, इलेक्शन कमिशन्स असतात. बरोबर आहे. पण त्यांना असणारी जी पॉवर जी आहे, त्या तिघांना पण सेम पॉवर असते. कळतंय? तिघांना पण सेम पॉवर असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न जे आहेत ते इथेच फिरतात आणि मग तुम्हाला तिथं फसवलं जातं. तर ते आपण क्लिअर केलं पाहिजे. हं. अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट, ॲडवाइज ऑन द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. प्रेसिडेंटचे अपॉइंटमेंट असते आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरची ॲडवाइज असते. आणि ॲडवाइज असल्या कारणामुळे बऱ्याचदा मग प्रश्न उपस्थित केला जातो की पॉलिटिकल आस्पेक्ट इलेक्शन जे कमिशनर असतात त्यांना निवडण्यासाठी दिसतोय का? तर त्याचा जो एक धागा जो आहे तो धागा आपल्याला बऱ्याचदा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे जे ॲडवाइज आहे त्या ॲडवाइज मधून पाहायला मिळतं. जे प्रेसिडेंटला. आणि ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा हे हे देतात ना, की अपॉइंटमेंट बाय प्रेसिडेंट, ॲडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. मग आता आपल्याला ते कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स मध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे आर्टिकल पर्टिक्युलर 74 काहीतरी म्हणतंय. बरोबर आहे. 74, 75 आणि 76, एक 75, सॉरी 74 की 75 एक बाब आहे. बरोबर आहे. जस्ट अ सेकंड. येस, मी मुद्दामून पॉज केला. तर तो 74 की 75 तर नाही, तर 74 लक्षात घेतलं पाहिजे. की असं फ्लो मध्ये बऱ्याचदा गोष्टी येत असतात ना. पॉलिटी इज लाईक अ फ्लो. बरोबर आहे की तुम्हाला फ्लो आहे का, तो फ्लो जर असेल ना तर त्यात पॉलिटीचा अभ्यास करण्याची मजा आहे ना ती वेगळी. हा, तर आर्टिकल 74 मध्ये 74 आपल्याला दिसते की अरे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे आहेत ना ते प्रेसिडेंटला ऍड अँड ऍडवाइज करत असतात. आणि जेव्हा ते करतात तेव्हा बाइंडिंग असतं प्रेसिडेंटवर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करणं. कळते. आणि मग तुम्हाला तिथूनच जर बाबा पुढचे लिंक जर केले तर तो जो आस्पेक्ट आहे ना पॉलिटिकल आस्पेक्ट जो आहे पॉलिटिकल आस्पेक्ट बऱ्याचदा आपण दिसतोय. पण त्याच्याही अगोदर ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी संदर्भात आपण चर्चा करत आहोत. जो की ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला मग अशा बाबा ठीक आहे, मग हा आस्पेक्ट आहे का, तो आस्पेक्ट आहे का, त्याचे फायदे काय, तोटे काय, अशा ज्या बाबी आहेत त्या पुढे तुम्हाला तिथं दिसतील. हा, टर्म्स किती असते इलेक्शन कमिशनर जे असतात किंवा चीफ इलेक्शन कमिशनर असतात, 6 वर्षाची टर्म आहे. कळते. आणि 75 वर्षापर्यंत पुढे तुम्ही गेल्यानंतर ज्युडिशरी समजा. आता सकाळीच मी क्वेश्चन सोडत होतो त्यामध्ये काय म्हणलं की बघा, जज जे असतात तर त्यांना पर्टिक्युलर 5 वर्षासाठी अपॉइंट केलं जाते आणि 65 वर्षापर्यंत. पण असं नाहीये, जज जे आहेत ते त्यांना किती वर्षापर्यंत अपॉइंट करू शकतो त्यांचं एक एक्सिड लिमिट नाहीये संपवण्याचं. म्हणजे त्यांना यानंतर त्यांना हे करता येईल, म्हणजे
निवृत्ती घ्यायची असते किंवा त्यांचा कालावधी संपला, असा काही कालावधी डिसाईड केलेला नाही. पण त्यांचं 65 वर्षापर्यंत आहे तर ते सांगितलेलं आहे. तसंच की आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे इलेक्शन कमिशनर्स बाबत जेव्हा बसतो, तेव्हा ते काय म्हणतात की 6 वर्षापर्यंत आहे. बरोबर आहे. 6 वर्षानंतर कालावधी संपतो असं. त्यानंतर आता समजा इलेक्शन कमिशनर जे आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत, त्यांना रिमूव्ह करता येतं का? तर हो, प्रेसिडेंट थ्रू रिमूव्ह करता येतं. आणि बोथ हाऊसेस जे असतात ना, ते बोथ हाऊसेस स्पेशल मेजॉरिटीने रिमूव्ह करतात. मग आपल्याला कळेल की अरे स्पेशल मेजॉरिटी काय आहे? तर ही जी स्पेशल मेजॉरिटी जी बाब आहे ना, ते तुम्हाला ऍडव्हान्समध्ये कळेल. ओके. त्यानंतर रुलिंग पार्टी कॅनॉट रिमूव्ह चीफ. येस, तेच म्हणताय ते रुलिंग पार्टी कॅनॉट रिमूव्ह. मग ते बोथ हाऊसेस येतं ना. त्यानंतर इलेक्शन कमिशनर्स कॅन बी रिमूव्ह बाय दी प्रेसिडेंट. तेच स्टेटमेंट रिपीट झालं. त्यानंतर फंक्शन्स काय आहे? बरोबर आहे. तर ते काय म्हणते की सुपरवाइज द प्रपोर्शन ऑफ अप टू डेट वोटर स्लिप. अप टू डेट वोटर स्लिप. मग आपल्याला तुम्ही जर ग्रॅज्युएशन मध्ये असाल तेव्हा मग NSS ची पोरं येतात बघा हे घेऊन की अरे इलेक्शन आलंय. तुम्हाला इलेक्शन आलंय त्याच्या अगोदर महत्वाचं काय की तुम्ही स्वतःचं इलेक्ट्रोलेट असलं पाहिजे. हे तुम्ही मतदार यादीमध्ये इनरोलमेंट केलं पाहिजे. म्हणून मग एक असा एवढा मोठा फॉर्म घेऊन येतात आणि मग तो फॉर्म देतात, मग भरायचा असतो आणि त्यानंतर मग त्या बाबी जे आहेत ना, कळतंय, तशा प्रकारचा सेन्स जे आहे ते अप टू डेट मग त्यांना येणाऱ्या म्हणजे NSSच्या त्या पर्टिक्युलर युनिटला येणारा ते जो सेन्स आहे किंवा ते जे ऑर्डर्स किंवा तो जो GR जो आहे तो कुठून येतोय, तर हे सर्क्युलेशन जे आहे ना ते पर्टिक्युलर ओरिजिनेट कुठून होते, तेव्हा बस चीफ चीफ म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी चालतात ना तिथून ओरिजिनेट होतं, हे डोक्यात घेतलं पाहिजे. हा, आता फंक्शन्स काय की सुपरवाइज द proportion of up to date voter list, determine the timing of elections and prepare the election schedule. टायमिंग ऑफ इलेक्शन आपल्याला कळते का रे, इलेक्शन कमिशनने आता टायमिंग डिसाईड केलाय, शेड्यूल सांगितलाय. मग हे कोण करते? तर तेच साहजिकच जे न्यूज मध्ये आपण बघत असतो ती बाबी इथं दिसते. त्यानंतर लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन असते, सिक्युरिटी काय, विड्रॉ कधी करणार, ते ह्या ज्या बाबी आहेत त्या दिसतात. हा, लास्ट डेट कधी येत त्याचं ते. त्यानंतर डेट ऑफ पोलिंग म्हणजे निवडणुका कोणत्या दिवशी असेल त्या सांगतात. म्हणजे समजा आता गुजरातचं गोवाचं चालू आहे, त्यानंतर समजा वरती पंजाबचं चालू आहे. बरोबर, तर त्याचा जो काही शेड्यूल आहे सगळा, तो शेड्यूल डिसाईड करण्याचा, तो अरेंज करण्याचा, तो कधी कधी पब्लिश करण्याचा सगळं कार्य जे आहे, ते सगळं कार्य कोण करतंय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करतंय. इलेक्शन कमिशनर. मग याचा आर्टिकल काय आहे ना, त्यावर मग गोष्टी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये कळतील की 324 आहे, बरोबर आहे, की 325 आहे, 326 आहे. तर मग काय करेल की अरे नाही, 324 मध्येच आपल्याला काहीतरी कळते की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्शन कंडक्ट करते, कंट्रोल करते आणि या बाबी सांगते. 25 मध्ये काय दिसेल की अरे नाही, हे सगळं झाल्यानंतर पुढची गोष्ट काय, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायची बाब आहे. नाही नाही, 25 मध्ये काय कोड ऑफ कंडक्ट आहे. म्हणजे समजा इलेक्शन कन्सिडर हे करायचंय, मग ते इलेक्शन करत असताना कमिशनर ऑफ इंडिया किंवा इलेक्शन कमिशन सगळ्या बाबी समोर ठेवेल, बरोबर. पण ते ठेवल्यानंतर पुढची गोष्ट काय आहे की जी लोक ते एक्सेप्ट करणार आहेत, जी लोक त्या ऍक्शन मधून जाणार आहेत, त्यांना एक शिस्तीची बाब असली पाहिजे. आणि ती शिस्तीची बाब असण्यासाठी ती जी तरतूद आहे ती आपल्याला कुठे दिसते? 325 मध्ये दिसते. त्यानंतर मग 326 मध्ये आता लगेच आल्या म्हणून लगेच आपण ते 3 जे महत्वाचे आर्टिकल ते घेऊन टाकू. 326 मध्ये काय दिसते की ऐक, कसं आहे, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज, बरोबर आहे. ती युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज म्हणजे काय की 18 वर्षा अगोदर 18 वर्षानंतरची जी बाब वेगळी, आणि मग प्रत्येक व्यक्तीला वोट देण्याचा, एक व्यक्ती एक वोट, जो युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइजचा सेन्स आहे, तर तो सेन्स आपल्याला तिथं पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर पुढचं काय की पॉवर टू टेक डिसिजन्स टू इन्शुअर फ्री अँड फेअर पोल. ते मग तेच, मग बाबा तसंच असेल तर मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ताकद आहे की जनरल इलेक्शन समजा केलंय आणि जनरल इलेक्शन समजा हे केल्यानंतर कळालं की नाही कुठेतरी गडबड होते, तर अख्खं इलेक्शन कॅन्सल करण्याचं, पर्टिक्युलर तो भागाचं इलेक्शन आहे ते पोस्टपोन करण्याचं, स्पेसिफिक ते हेच मध्ये स्पेसिफिक स्टेट, त्यानंतर कॉन्स्टिट्युएन्सी हे जे आहे, तर ते पोस्टपोन करण्याचा संपूर्ण अधिकार जो आहे तो इलेक्शन कमिशनरला असतो. आणि तेच सांगण्याचा प्रयत्न इथे केलाय, जो की फंक्शन्स मध्ये म्हणतोय. कळतंय. इम्प्लिमेंटेशन ऑफ मॉडल कोड ऑफ कंडक्ट, जे आपण म्हटलं की बाबा एक शिस्तीची गोष्ट असली पाहिजे, आणि ती शिस्तीची गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे सांगण्याची जी बाब आहे तर ती बाब इथं दिलेली आहे.
ओके. त्यानंतर जे की आर्टिकल 325 मध्ये जे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शिकायला मिळेल. बऱ्याचदा मी जसं ऍडव्हान्स जरी म्हणत असतो तरी बऱ्याच गोष्टी तुम्हाला डिस्कशन मधून इथं मी क्लिअर करते, फक्त त्या लिहिल्या नाहीत हे बाब आहे. त्यानंतर कॅन ऑर्डर रिपोल इन अ स्पेसिफिक कॉन्स्टिट्युएन्सी. त्यानंतर कॅन तेच मगाशी बोलतात वोट काउंट करू शकतो. त्यानंतर येस, आणि रिकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टी अँड सिम्बॉल टू इच अदर. ते पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी रिकॉग्नाइज करणं. त्यानंतर सिम्बॉल, मग बाबा स्टेट पार्टी की नॅशनल पार्टी आहे, मग स्टेट पार्टी असेल की 8% पर्यंत वोट आहेत की 6% पर्यंत वोट. आणि नंतर 4 कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये एक जरी त्यांचा म्हणजे पर्टिक्युलर लेजिस्लेचर निवडून आलेला असला पाहिजे प्रतिनिधी की नाही. ह्या ज्या स्पेसिफिक गोष्टी आहेत, ज्या ऍडव्हान्स गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये किंवा इतर बाबीमध्ये नंतर कळतात म्हणजे शिकायला मिळतील. पण त्याच्या अगोदर ते काही 5-6 तासाचा जो काय पूर्ण आपला जो सिरीजचा पार्ट आहे 10 तास होऊ शकते, पण त्यातून तुम्हाला बेसिक बाबी इथं क्लिअर होताना दिसतात. त्यानंतर व्हेरी लिटल स्टाफ. अच्छा, छोटासा स्टाफ असतो आणि मग नंतर कळते की अच्छा समजा तुमची आई शिक्षिका असेल, तुमचे वडील शिक्षक असतील, तर कळते की अरे इलेक्शन ड्युटी लागले. तर इलेक्शन ड्युटीचा जो सेन्स आहे ना, तो हा सेन्स आहे की स्टाफ तो त्यांचा कमी असतो. स्वतः इलेक्शन कमिशनर किंवा तो जो असतो स्टाफ कमी असतो, आणि हे जो स्टाफ असतो तो हायर करून पर्टिक्युलर गोष्टीसाठी केला जातो. हा, हे काय मतदानाची प्रक्रिया चालू झाल्यानंतर इलेक्शन कमिशन हॅज कंट्रोल ओव्हर द ऍडमिनिस्ट्रेशन ऍज फार ॲज इलेक्शन रिलेटेड टू वर्क इज कन्सर्न. हा, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे पर्टिक्युलर त्याचाच कंट्रोल करते आणि त्याचाच हक्क असते, त्याची बाबती सांगितली आहे. ड्युरिंग द इलेक्शन प्रोसेस द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स of the states and the central government has assigned elections related duty, and in this respect election commission has full control over them or stop their transfers. अच्छा, ते जी लोक पर्टिक्युलर त्या वेळेस इलेक्शन कमिशनच्या म्हणजे इलेक्शन चालू असेल तेव्हा इलेक्शन कमिशनला त्या सगळ्या बाबीत ऍडमिनिस्ट्रेशन घ्यायचं, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेट करायचं, याच्या संदर्भात सगळा कंट्रोल त्यांच्याकडे असतो. आणि त्यानंतर दुसरी बाब काय की बाबा हे जे अगेन्स्ट काय म्हणता येईल त्याला, इलेक्शन कमिशन फुल कंट्रोल, पर्टिक्युलर फुल कंट्रोल पण असतो. आणि येस, ट्रान्सफर पण करू शकतो. अशातली बाब जी आहे ती बाब इथं दिसते. बरोबर आहे. आणि हा ते काय म्हणतायत की ठीक आहे, हे आपण फंक्शन्स बघितले, आणि एक असा एक आपल्याला बाब इथं आपल्याला याच्या इन्साइड मध्ये दिलेलं आहे की बाबा पर्टिक्युलर काय उपाय अजून केले तर बळकट येऊ शकतो. तर ते काय म्हणतात की फर्स्ट अँड फर्स्ट टू नाही, हे लॉजिक आहे. त्यांनी ते फक्त सांगितलं की फर्स्ट पास्ट अँड पोस्ट कडनं समजा जर आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह कडे जर वळलो, त्यानंतर असणारी जी बाब आहे तीच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, त्यातला हे जे आहे नाही केलं तरी चालेल. ओके, त्यांचा जो मर्डरची जी बाब आहे ना तेच लिहिण्याचं तिथे सांगितलं. त्यानंतर पुढे आल्यानंतर काय की 103 ची तरतूद आहे, ती तरतूद आपल्याला याच्यामध्ये पंचायत राज मध्ये दिसते, पण याच्या आपल्याला इकडे दिसत नाही वरती. तर ती असली पाहिजे अशा बाबतली जी बाब आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला. त्याने बलकटी आहे. बरोबर आहे, त्याने बलकटी आहे. त्यानंतर काय की शुड बी स्ट्रायकर प्रोव्हिजन्स टू कंट्रोल द रूल ऑफ मनी. अच्छा अच्छा, मनीचा जो सेन्स आहे म्हणजे इलेक्ट्रोरेट बॉन्डचा जो आहे, ते तुम्ही तिकडे गेल्यानंतर कळेल की अच्छा इलेक्ट्रोरेट बॉन्ड नसतात, एसबीआय मध्ये ते असतात. बरोबर आहे. तर त्या संदर्भात तुमचं मनी कंट्रोल जे आहे, जो करप्शनची जी बाब आहे, बरोबर आहे, भ्रष्टाचाराची बाब आहे, तर ती भ्रष्टाचाराची बाब कमी झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे सुचवताना इथं दिसतंय. ओके. स्पेशल फंड तेच मगाशी म्हटलं. त्यानंतर हा, आणि पुढची गोष्ट काय बाबा 2 किंवा 2 पेक्षा जास्त म्हणते ना, तर मग तुम्ही म्हणा की बाबा रिप्रेझेंटेटिव्हला चान्स नाहीयेत. पण ते काय म्हणते की नाही, एक जरी केस चालू असली किंवा खटला असला तरी पण बॅन केलं पाहिजे असं. आणि हे बघा, मी इथं प्रणब मुखर्जी जे मी म्हटलं की त्यांनी जी सांगितलेली जी ऍड आहे की 1000 लोकांचा सहभाग असला पाहिजे, जे की ती मध्ये चर्चा चालू होती. आणि मग अशी आपण डिलिमिटेशन कमिशनच्या वेळेस बोललो ना, ते कंट्रोल बॅन ऑन द यूज ऑफ कास्ट रिलिजियस अपियर, जो की आपल्याला माहित आहे. तर तो जो आहे ना तो कॅन्सल केला पाहिजे किंवा तो न्यूट्रल केला पाहिजे असं सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर शुल्ड लॉ टू रेग्युलेट द फंक्शनिंग ऑफ पॉलिटिकल पार्टीज अँड इन्शुअर दॅट दे फंक्शन इन ट्रान्सपरंट डेमोक्रेटिक मॅनर्स. येस. पुढचं काय आहे की पीपल्स देमसेल्स हॅव टू बी मोर विजिलंट
more actually involved in the political activities. Can engage in the political as regular basis. Okay, fine. Yes, संपलं. वन टेक मध्ये संपवलेलं आहे आपण, कळतंय. छोटा चॅप्टर पण आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये. तर हे पर्टिक्युलर इलेक्शन संदर्भात आपण बघितलं, इलेक्शन कमिशन संदर्भात बघितलं, आणि जे काही आपल्याला एक छोटीशी व्हिडिओ बनवायची. ओके, तर त्या संदर्भात आपण पुढचा जो समरीचा जो भाग आहे, समरीचा भाग आपण आता बघणार आहे. ओके, समरीचा भाग बघत असताना आपण काय आज बघितलं की इलेक्शन कमिशन, इलेक्शन आणि रिप्रेझेंटेटिव्ह बघितले. मग इलेक्शन आणि रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी बघितली. मग फेअर अँड फ्री अँड फेअर इलेक्शन बाबत बघितलं. ते झाल्यानंतर की अच्छा, भारताने फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम निवडलेली, मग ती नेमकी काय आहे, तर त्या संदर्भात बघितलं. त्याचे जे फायदे आहेत ते फायदे पुढे आल्यानंतर आपल्याला कळलं. ते झाल्यानंतर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह ही एक दुसरी पद्धत आहे, जी की वेगवेगळ्या दुसऱ्या डेमोक्रेसीमध्ये वापरली जाते. मग ती नेमकी काय ती आपण बघितली. ती झाल्यानंतर मग भारत जो आपला आहे, तो भारतामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह ही एकच आहे का, तर ती थोड्या याच्यासाठी आहे. आणि फर्स्ट पास्ट अँड पोस्ट जे आहे तर ते याच्यामध्ये, तर ते आपण बघितलं, कळतंय. आणि म्हणजे हा मोठ्या जर लार्ज सेन्सला जर असे जनरल इलेक्शन, तर ते आपल्याला काय दिसतंय की फर्स्ट पास्ट अँड पोस्ट दिसतंय. पण मग प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, राज्यसभा, विधान परिषद जे आहेत, तर त्यासाठी काय दिसते की हा प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह दिसते. हे सगळं आपण बघितलं. ते झाल्यानंतर कंपॅरिझन बघितला. त्यानंतर का आपण फर्स्ट पास्ट अँड पोस्ट सिस्टम जे आहे, तर ती आपण का निवडली, तर त्याच्या मागची कारण बघितली. ती झाल्यानंतर पुढं रिझर्वेशन संदर्भात बघितलं. रिझर्वेशन झाल्यानंतर आपण इलेक्शन कमिशन संदर्भात बघितलं. इलेक्शन कमिशन संदर्भात बघितल्यानंतर त्यांचे जे फंक्शन्स आहेत, तर ते फंक्शन्स आपण बघितले. फंक्शन्स बघितल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला येस, काही काही फंक्शन्स आहे त्यावर आपण डिटेल डिस्कस केलं. डिस्कस केल्यानंतर की अच्छा, अजून बळकटी येण्यासाठी आपल्याला काय करता येईल का इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा त्याच्या संदर्भात, ते बघितले. आपण सगळे आर्टिकल बघितले, जे की 324, 325, 326, 327, 328, आणि त्यातले 24, 25 आणि 26 कंट्रोल, त्यानंतर कोड ऑफ कंडक्ट, आणि त्यानंतर युनिव्हर्सल ऑर्डर फ्रँचाइज जे आहे, तर त्या संदर्भात डिटेल चर्चा केली. तर हे सगळं प्रामुख्याने आपल्या ह्या तिसऱ्या लेक्चर मध्ये झालेलं आहे. ओके, चौथा लेक्चर जो आहे, तो चौथा लेक्चर आपण अशाच प्रकारचा पुन्हा नाही, पण ते एकदाच आपण सगळं अपडेट करणार आहेत ना, जी की ₹50 आपली कोर्सची फी, आणि अभ्यास मंडळाचा जो आपला ऍप आहे, त्या ऍपवर आपण ते लॉन्च करणार आहेत. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग.